आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना पुन्हा एकदा आपणा सर्वांना उद्याच्या 7 तारखेला बहुमताने संसदेवरती आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून त्या ठिकाणी पाठवायचं आहे। आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभलेले राज्याचे युवक नेते आमदार आदरणीय रोहितदादा पवार साहेब, मंचकावरती उपस्थित असलेले आदरणीय सुदामाप्पाजी झेंडे, संभाजीरावजी झेंडे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकरावजी झेंडे पाटील साहेब, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपांना पोमन, शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष अभिजितदादा जगताप, आदरणीय श्यामकांतांना भिंताडे, आदरणीय दत्ताबा चव्हाण, विकासजी लवांडे, तात्याजी जेदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय कराळे सर, विक्रमजी दगडे, संदीपजी धायगुडे, बाळासाहेबजी भिंताडे, श्यामजी माने, वंचितचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर कुटे सर, भाग्यवानजी मस्के, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतनजी महाजन, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचेच आणि आपल्या भागात आपल्या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय गिरीश नाना पवार असतील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी किरणजी कुमठेकर, अमोलजी भुजबळ, राजेंद्रजी गायकवाड, हनुमंतजी पवार, संभाजीराव पवार, पतंगजी शहा, मोहनजी ढोबळे, आदरणीय कुमठेकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत, बजरंग नाना आहेत, मोहनदादा आहेत, आदरणीय माजी चेअरमन बाळासाहेब भुजबळ असतील, मदनजी भुजबळ असतील, सागरजी भुजबळ, त्याचप्रमाणे किरणजी, राजन पवार, किरणजी कुमठेकर, राजेंद्रजी पवार आणि माझ्या अगोदर ज्यांनी विचार व्यक्त केले ते कॉम्रेड फत्तेसिंगजी पवार साहेब। खरं म्हणजे वाल्हेकरांना काहीतरी आम्ही शिकवावं याची गरज मला वाटते कधीच लागत नाही, कारण पुरंदर तालुक्यामध्ये वाल्हे आणि बेलसर ही अशी गावं आहेत की ती नेहमीच इंटलेक्च्युअल, विचारात्मक आणि वैचारिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ अशी गावं म्हणून ओळखली जातात। आज आपल्या या गांधी मैदानावरती जिथे स्वातंत्र्याच्या लढ्याच्या पूर्वीपासून अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या आणि या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना सुद्धा वाल्ह्याच्या याच बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी अनेक सभा घडल्या, ज्याच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि अनेक स्वातंत्र्य योद्धेसुद्धा आपल्या या वाल्ह्याने त्या ठिकाणी देशाला दिले। आज खरं म्हणजे मी हे सगळ्या गोष्टी सांगतोय कारण आजची लढाई ही अतिशय वेगळी आहे। आज आपण केवळ लोकसभेची निवडणूक म्हणून ह्या निवडणुकीकडे पाहिलं नाही पाहिजे। आज जर बघायला गेलं तर आज मोदी सरकारचा, भाजप शासित सरकारचा त्या ठिकाणी नारा आहे 400 पारचा। कराळे सरांनी मगाशी सांगितलं, माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की यांनी काय केलं आणि खरं म्हणजे प्रत्यक्षदर्शी श्रीकांतजींनी ज्यावेळेस फुगे आणि हे खूप चांगला कन्सेप्ट या ठिकाणी राबवला आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीने, महिला भगिनीने, शेतकऱ्याने, अपंगाने, प्रत्येकाने येऊन या सरकारच्या घोषणांचा वेगवेगळा फुगा ज्यावेळेस फोडला, तो खऱ्या अर्थाने आज हा फुगा फोडायची वेळ आपल्या सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी आली आहे। जो 10 वर्ष हा गॅसचा फुगा या ठिकाणी फुगलाय आणि तो दाखवतोय, देशामध्ये दाखवतो अख्खं जग माझ्या पाठीशी आहे आणि जगामध्ये दाखवतो अख्खा देश माझ्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने दोघांनाही उल्लू बनवायचं काम करतोय। आणि आज जर तुम्ही बघितलं 400 पारचा नारा हा केवळ नारा नाहीये, हा तुमच्या आमच्या मताचा अधिकार काढून घ्यायचा त्या ठिकाणी नारा आहे। 26 जानेवारी 1950ला या देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि हे संविधान देत असताना तुमच्या आमच्या प्रत्येक परिवारातल्या, कुटुंबातल्या सदस्याला तो वयामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदानाचा अधिकार दिला आणि तो मतदाराच्या माध्यमातून आपल्या गावचा सरपंच, आपल्या पंचायत समितीचा सदस्य, आपल्या जिल्हा परिषदेचा सदस्य, आपल्या तालुक्याचा आमदार, आपल्या भागाचा खासदार निवडण्याचा अधिकार दिला। आणि आज या सरकारला काय करायचंय, यांना हा मतदानाचा अधिकार
तुम्हा आम्हा सगळ्यांना दिलेला लोकशाहीचा अधिकार काढून घ्यायचा आहे। आणि याची अनेक उदाहरणं आहेत। गेली 2 वर्ष पुरंदरच्या पंचायत समितीमध्ये पंचायत समिती अस्तित्वात नाहीये। आहे का? आहे का? का 2 वर्ष झाले आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये एकही पंचायत समितीचा सदस्य नाहीये। गिरीश नानांच्या सारखा सभापती तुम्ही पंचायत समितीसाठी दिला होता, बापू साहेब भोरांचे मिसेस त्या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती होत्या, बरोबर ना? आज त्या ठिकाणी कोणी नाहीये। तीच परिस्थिती त्या ठिकाणी आज जर बघायला गेलं जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये, पुणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जिल्हा परिषद त्या ठिकाणी अस्तित्वात नाहीये। आणि केवळ पुणे जिल्ह्यामध्ये नाहीये, या महाराष्ट्रातल्या 20 पेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीये। जवळपास 145 पंचायत समित्या ह्या अस्तित्वात नाहीयेत। सासवड नगरपालिका, जेजुरी नगरपालिका, बारामती नगरपालिका, पुणे जिल्ह्यातल्या 13 नगरपालिका याच्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून निवडणुका नाहीयेत। मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यमंत्र्याची ठाणे महानगरपालिका या ठिकाणी मागच्या 2 वर्षापासून निवडणुका नाहीयेत। का नाहीयेत याचं उत्तर कोणाकडेही नाहीये। आणि ह्या सरकारने मागच्या काळात काय केलं? फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी इतरही ठिकाणी निवडले असतील, पण पुण्याची माहिती आम्हाला आहे। पुण्यामध्ये एक 35 लोकांची यादी केली की उद्यापासून पुणे महानगरपालिकेचा कारभार बघायला तुम्ही सगळी मंडळी निवडलेले आहात। ही निवडलेली यादी म्हणजे जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आपल्या शेजारचंच गाव आहे जेजुरी, बरोबर ना? जरी महाराष्ट्राचं कुलदैवत असलं तरी आपल्या सगळ्यांच्या आपल्या तालुक्याच्या जिव्हाळ्याचं गाव आहे। जेजुरी देवस्थानवरती देवस्थानचे ट्रस्टी निवडले जातात का नाही? जेजुरीकर मागचे 6 महिने उपोषण केलं, आम्ही त्यांच्याबरोबर बसलो, भंडारा केला, जागरण केलं, गोंधळ केला, सगळं केलं, पण ह्या सरकारला जाग आली नाही। त्या ठिकाणी जवळपास 6 पैकी 4 बाहेरचे ट्रस्टी त्या ठिकाणी नेमले, 2 ट्रस्टी स्थानिक नेमले। हे मी का सांगतोय? नेमले, निवडले गेले, निवडून आले नाही। हीच परिस्थिती उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही आम्ही सगळेजण इंडिया आघाडीच्या मागे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे उभं राहिला तर उद्याच्या काळामध्ये आपल्या वाल्हे पंचक्रोशीमध्ये जिथे वाल्ह्याने असेल, आपल्या भागातल्या जवळपास 3 ग्रामपंचायतींनी, वाल्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 3 ग्रामपंचायतींनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला। 42 पुरंदर तालुक्यातल्या ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आणि गावाने एक विचाराने सामूहिकपणे त्या ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायती केल्या। का? आमचा तंटा नको, आम्हाला विकास हवा आहे। जसं कॉम्रेड म्हणले की आम्हाला गुंजवणीचं पाणी हवं आहे, तसं विकास हवा आहे, बरोबर ना? याच्यासाठी आपण बोललो। परंतु आज जर बघायला गेलं सरकारची दिशा वेगळ्या बाजूला चालली आहे। उद्या या वाल्ह्यामध्ये कुठेतरी सासवडचा एखादा जगतापच सरपंच म्हणून आणून बसवलं जाईल, चालेल का वाल्हेकरांना? चालेल वाघजरवाडीकरांना? आणि ही अवस्था या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी एक बोलतोय, ही निवडणूक ही राहुल गांधींच्या अस्तित्वाची नाहीये। ही निवडणूक ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या अस्तित्वाची नाहीये। ही निवडणूक ही सुप्रियाताईंच्या अस्तित्वाची नाहीये। ही निवडणूक लोकनेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अस्तित्वाची नाहीये। ही निवडणूक ही तुमच्या आमच्या लोकशाहीच्या मतांचा हक्क शाबीत ठेवण्यासाठी आहे। आणि म्हणूनसाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकारला पाय उतार करणं गरजेचं आहे। आज मला खरं म्हणजे सांगायचं, अनेक वक्त्यांना बोलायचं आहे, त्यामुळे आम्ही मागेच जाऊन बसलो होतो, काका मी पाय दुखायला लागले, सवय नाही ना मांडी घालून बसायची। पण आज मला सांगायचं की खूप साऱ्या वक्त्यांना बोलायचं होतं, आपल्याला दादांचे विचार ऐकायचे, मी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करायची। मगाशी कॉम्रेडनी त्या ठिकाणी गुंजवणीच्या पाण्याचा काढला, त्यांनी मागे मला 4 महिन्यांपूर्वी फोन केला होता, सातत्याने फोन करत होते, वाल्हे ते मांडकी रस्ता झाला पाहिजे, वाल्हे ते मांडकी रस्ता झाला पाहिजे, बरोबर ना? मांडकीवाल्यांचाही होता, वाल्हेवाल्यांचाही होता। झाला का नाही झाला रस्ता मंजूर? सुरू झाला का नाही झाला? कुणी केला? आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी केला। त्याचा DPR करण्याचं काम, त्याला राज्य शासनाकडून शिफारस देण्याचं काम, त्याला केंद्राकडून शिफारस देण्याचं काम आम्ही आणि आदरणीय सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी केलं। याला काम म्हणतात। आज तुम्ही बघितलं असेल, वाल्ह्यापासून राखेपर्यंतचा रस्ताही झालाय तयार। हा आपला नॅशनल हायवे 965
काका काही अडचणी आहेत अजून त्याच्यात व्हॅल्युएशनच्या, पण तुम्ही बघताय 2020, 19, 20, 21च्या त्या ठिकाणी कोविडच्या लॉकडाऊनमध्ये एकाही शेतकऱ्याला 1 रुपया कुठल्याही अधिकाऱ्याला न देता ना मोजणीवाल्यांनी त्रास दिला, ना तलाठ्यांनी त्रास दिला, ना कुठल्या प्रांतांनी त्रास दिला, ना कुठल्या म्हणजे काय त्याला म्हणतात पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्रास दिला. बरोबर का काका? प्रत्येक शेतकऱ्याला पिसुर्टी असेल, जेऊर असेल, वाल्ला असेल, दौंडद असेल, जेजुरी ग्रामीण असेल, सगळ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला. मला आता फक्त शेतकऱ्यांनी काका तुम्ही उत्तर द्या, 1.5 वर्ष झालं या राज्यामध्ये सरकार बदललं ना, काय अनुभव आहे तुमच्या लोकांचा? आज आमदार म्हणून मी फॉलोअप करतोय तुमच्याबरोबर, खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी करतोय. केवळ छोट्या छोट्या त्रुटी काढायच्या आणि थांबवायचं काम. आज शेतकऱ्याची जमीन त्या जागेमध्ये जात असतानाही मोबदला देत असताना काही नाही, फक्त थांबवायचं, किरकोळ कारणं काढून, किरकोळ गोष्टी काढून ते केवळ थांबवायचं, याच्या पलीकडे काम हे सरकार करत नाही. आज हा हायवे होत असताना सुद्धा ताईंनी त्या ठिकाणी प्रचंड पाठपुरावा त्याचा केला. आज 965 नॅशनल हायवे म्हणून या हायवेला त्या ठिकाणी मान्यता मिळाली. ह्या हायवेला त्या ठिकाणी तेवढी वाहतूक नसताना सुद्धा हे ताईंचं क्रेडिट आहे. आज आपल्या भागामध्ये जलजीवन मिशनची कामं चालू आहेत. या तालुक्यामध्ये 75 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 16 गावांमध्ये प्रादेशिक योजना वेगवेगळ्या प्रकारे अशा 100% पाण्याच्या योजना त्या ठिकाणी चालू आहेत. मग अशी आम्ही वाड्यांवरती गेलतो, सगळ्या जलजीवन मिशनचे आलेत, सगळे पाईप खोदून ठेवलेत, काही ठिकाणी पाईप आलेत, काही ठिकाणी पाईप पडलेत, परंतु कामं होत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आम्ही किंवा ताई नाही आहोत. आम्ही DPR करायचं काम केलं, आम्ही प्लॅन करायचं काम केलं, आम्ही वाड्या वस्त्या दाखवायचं काम केलं, आम्ही त्या ठिकाणी निधी आणायचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थाने मागच्या 1.5 वर्षामध्ये, मागच्या आपल्या राज्याच्या सरकारच्या काळामध्ये शिफारस देऊन केंद्रातनं सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी त्याची मंजुरी आणली. आणि आज काय बघताय तुम्ही? आज कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही कामं फक्त थांबवली आणि थोपवली जात आहेत. आज दुष्काळ आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा, नैसर्गिक दुष्काळ आहे, शेतीच्या बाबतीत आहे, चाऱ्याच्या बाबतीमध्ये आहे, निश्चितपणे आहे, परंतु पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित आणि ह्या लबाडांनी निर्माण केलेला हा दुष्काळ आहे. हे मला आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचं. पाईप बघितले असतील तुम्ही, ते काळे पाईप बघितलेत ना सगळ्यांनी? हां, एकाच कंपनीचे काळे पाईप आहेत, ते सगळे एकाच कंपनीचे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच कंपनी आहे, फक्त पुरंदर तालुक्यात नाही. नाही तर तुम्ही म्हणाल मीच कुठं टाकली का काय कंपनी? गुजरातची कंपनी आहे ती. हे का? हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही. इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या राज्यामध्ये आणि या देशामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत. उघडपणे भ्रष्टाचार चालू आहे. फक्त त्याच्यावरती बोलत कोणी नाही, त्याच्यावरती आपल्याला बोलता कोणाला येत नाही. ही आपल्या सगळ्यांचं दुर्दैव त्या ठिकाणी आहे. आज शेतकरी देशोधडीला लागलाय. आज शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही, शेतीच्या मालाला किंमत नाही. कांद्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत, दुधाच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत, ऊसाच्या बाबतीमध्ये गेटकेंची काय अवस्था आपल्याकडे आपल्या भागामध्ये झाली ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे याच्यावरती जास्त बोलण्यापेक्षा मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही फिरत असताना आम्ही तोंडातून तुतारी म्हणायच्या अगोदर लोक अगोदर म्हणतात इथं सगळंच तुतारी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की या ठिकाणी रोहितदादांना मला सांगायचं की आम्हाला प्रचार करायची आवश्यकता आहे, कारण सगळ्यात मोठा प्रचारक हा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण या वाल्हे पंचकृषीतला आणि या सर्व गटागानामधला त्या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं मताधिक्य आदरणीय सुप्रियाताईंना त्या ठिकाणी मिळेल. मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे, इंडिया आघाडी या ठिकाणी येत असताना आज आपल्याला यांना सगळ्यांना आपल्याला घराच्या बाहेर त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करणाऱ्या या मंडळींना आपल्याला कुठल्याही परिस्थितीतून खुर्चीवरून पाय उतार करायची आज आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता असताना आम्ही काय देणार आहोत हे सांगायला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आहे. तुम्हाला आठवत असेल 2009ला या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय जर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये कुणी घेतला असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना घेतला. 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी एका दिवसामध्ये, एका क्षणामध्ये, कुठलीही कागदपत्र त्या ठिकाणी न देता, कुठली KYC, ई-KYC, घरातल्यांच्या सह्या ह्या सगळा प्रकार न करता त्या ठिकाणी ही कर्जमाफी
तुम्हा आम्हा शेतकऱ्यांना देऊन 7/12 कोरा करायचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं। आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, हे काम त्या ठिकाणी महाविकास आघाडी, त्या ठिकाणी काँग्रेस विचार आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार, उद्धव साहेबांचा विचार, आपचा त्या ठिकाणी विचार, ह्या सर्व पक्षांचा, वंचित आपल्याबरोबर या ठिकाणी आपल्या बारामती लोकसभेमध्ये आहे, ह्या सगळ्यांच्या विचाराने सगळ्यात पहिल्यांदा जर काय महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा निर्णय असेल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्वरेने त्या ठिकाणी केली जाईल। आणि ती कर्जमाफी करताना त्याचं आयोग नेमलं जाईल की जेणेकरून तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे, तुम्हाला KYC नाही करायची, तुम्हाला हे नाही करायचं, तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या सह्या नाही आणायच्या आणि मग तुमच्या घरामध्ये भांडण नाही लावायची। ह्या सगळ्या गोष्टी न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्याच्या भाषेमध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी द्यायची हे इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी ठरवलं। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव ही सगळ्यात पहिली घोषणा आहे आणि त्याची कन्फर्मेशन, त्याचं शिक्कामोर्तब हे त्या ठिकाणी इंडिया आघाडीने आपल्या सगळ्यांच्या समोर केलेलं आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे महिलांना 50% सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाचा। आज तुम्ही बघितलं असेल 22 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत। 22 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या असताना आज काही मंडळी म्हणतात की 22 लाख नोकऱ्या कुठून आहेत। आज आपल्या गावातला ग्रामसेवक, आपल्या गावातला त्या ठिकाणी तलाठी, आपल्या भागातला सर्कल, आपल्या भागातला कृषी पर्यवेक्षक, आपल्या भागातला कृषी सेवक, ह्या सगळ्या जर पदं बघितली ना त्या ठिकाणी कितीतरी पदं रिक्त आहेत। आपला एक तलाठी आहे ना 3 गावांचा कारभार बघतोय का नाही बघतोय। आपल्या इथला एक ग्रामसेवक 3 ग्रामपंचायती चालवतोय। का चालवतोय? सरकारला पदं भरायची नाहीत। आज मला सांगा ना, मगाशी गायकवाड भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या भागातली एक मुलगी पोलीस झाली। विचार करा, या महाराष्ट्रामध्ये 45,000 पेक्षा जास्त पोलिसांची पदं रिक्त आहेत। आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड आणि जेजुरीमध्ये आपल्याला 85 पोलीस कमी आहेत। 85 पोलीस का नाही भरत आहे? काही कारण नाही आहे, फक्त भरायचं नाही आहे। तुम्हाला आठवत असेल 12 डिसेंबर 1922ला आपल्या वाल्हे गावातून नीरेपर्यंत PMPL गेली होती। PMTची गाडी गेलती का नव्हती गेली? आपणच सगळे बसून आलतो, काही लबाड मंडळी पण पुढच्या गाडीमध्ये बसली होती, झेंडा लावायचा प्रयत्न केला होता, बरोबर ना? त्याच मंडळींना आता तुम्ही विचारलं पाहिजे, आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी ती PMPL गाडी नीरेपर्यंत सुरू झाली, ती बंद का झाली हो? का बंद झाली आहे उत्तर त्यांच्याकडे। आज नीरेपर्यंतची PMPL बंद केली, वीरपर्यंत जाणारी PMPL बंद केली, त्या ठिकाणी माळशिरसपर्यंत यवतपर्यंत जाणारी PMPL बंद केली। आज PMPLचं नेटवर्क अख्ख्या तालुक्यामध्ये केलं होतं। STच्या बाबतीत पण तेच आहे। आज पुरंदर तालुक्याला सातत्याने 2 वर्ष आपण त्या ठिकाणी 100 ST गाड्यांची मागणी करतोय। आज त्या ST गाड्या आपल्याला उपलब्ध नाही होत आहेत, त्याच्यासाठी काय सांगितलं जातं? आम्हाला गाड्या उपलब्ध झाल्यानंतर आम्ही देऊ। अरे 60 कोटी रुपयाचे तुम्ही ST स्टँड बांधताय, बरोबर ना? आणि तुम्हाला 60 गाड्या, आम्हाला 100 गाड्या द्यायला 22-25 कोटी रुपये लागणार आहेत। मला सांगा ना, आपल्या शेतकऱ्यांनी जर गोठा बांधला, गाई म्हशीच नाही आणल्या तर गोठा दूध देणार आहे का? मग सांगा ना, एसट्यांशिवाय स्टँडचा उपयोग आहे का? का ते झोपायला का पत्ते खेळायला स्टँड पाहिजे, बरोबर ना? दुसरा उपयोग काय होणार आहे? जर एसट्याच नाही येणार तर तिथं काय होणार आहे? आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, बेगडी विकास, या मंडळींचा विकास हा बेगडी आहे। लोकांना हे हवं आहे, हे तिसरंच काहीतरी करून ठेवतात। आज आम्हाला गुंजवणीचं पाणी हवं आहे, सातत्याने त्या ठिकाणी आम्ही त्या गुंजवणीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बोलतोय। मला या ठिकाणी मुद्दाम 2 मिनिटांमध्ये हे सांगायचं आहे, सातत्याने आम्ही, आज भाऊंनी सांगितलं विषय हा पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्प्लिट करायचा नाही आहे। विषय सातत्याने आम्ही मांडतोय, गुंजवणी उशीर झाला आहे, कारण आदरणीय सुप्रियाताईने आम्ही सातत्याने मागणी करतोय। ती मागणी अशी आहे, परिंचे हरणी वाल्हे राखपर्यंतची बंदिस्त पाईपलाईन वाल्हे हरणी गुंजवणी प्रकल्पाच्या 1993च्या सर्वेप्रमाणे परिंचे हरणी वाल्हे याप्रमाणे हरणी रोड, बाळासाहेब राऊत,
बापसाई, रामसिंग ढाबा, वागदरवाडी, वडाची वाडी, अंकुजाबा विहीर, वडाची वाडी, स्मशानभूमी, झाप वस्ती रेल्वे मार्ग, बाळाजीची वाडी, भैरजीची वाडी, मोरूजीची वाडी, गायकवाड वाडी ते राख तलाव, ही आमची मागणी आहे. ही आदरणीय आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंची मागणी आहे. मला सांगा ना, जर आपल्याकडे उत्तरेकडे डोंगराच्या बाजूला पाणी आलं तर ते सगळे बागायत होणार आहे ना. ही पुन्हा एकदा बाजारपेठ आपली वाल्ह्याची फुलून जाणार आहे. पुन्हा एकदा वाल्ह्याची मिरची म्हणून वाल्ह्याची ओळख आहे, पुन्हा एकदा वाल्ह्याची बाजारपेठ म्हणून त्या ठिकाणी ओळख आणणार आहे. हे आम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासाठी गुंजवणीचं पाणी थांबवलं का? यांना काही घेणं देणं नाही आहे. 1200 कोटी रुपये मंजूर आहेत, मागच्या सरकारने केलेत. पाणी कुठून येणार आहे? पाणी येणार आहे पिंपरं आणि ह्याच्या आपलं काय सुकलवाडीच्या खालच्या वेसीवरनं आणि राखच्या आणि कर्नलवाडीच्या वेसीवरती पाणी थांबणार आहे. आणि सांगणार काय? राखला पाणी आलं. तिथं पाणी आहे का नाही आता तुम्हीच सांगा. तिथं पाणी येणं परवडणार आहे का? हे पाणी येणं परवडणार आहे? आणि याच्यासाठी आम्ही भांडतोय, याच्यासाठी आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे बांधतायत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला नम्रतेने विनंती करायची की उद्याच्या काळामध्ये, उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना हा जो बेगडी विकास ही मंडळी करत चालली आहेत ना, ह्यांना धडा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती मी या ठिकाणी करतो. अनेक विषय त्या ठिकाणी आहेत. पुणे ते मिरज रेल्वे मार्ग, हा 2 रेल्वे मार्ग हा आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून झाला आहे. आज आपल्याकडे डेमो गाडी पण त्या ठिकाणी फिरली आहे. लवकरच त्या ठिकाणी नीरेपर्यंत लोकल, लोणंदपर्यंत लोकल, पुन्हा लोणंद अशी सुरू होणार आहे. आपोआपच आपल्या मुलांना शाळेसाठी, कॉलेजसाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी, या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. हा दृष्टिकोन आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे. आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे. आमचा दृष्टिकोन हा नाही आहे नाराज उचला दर तुला नोकरीला लावतो तात्पुरती. आला असेल लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचं ते. आणि म्हणून कळकळीने सांगायचं, तात्पुरतं करायला आम्ही नाही आलेलो, आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जसे गेली 60 वर्ष समाजाबरोबर आहेत, ते कधी सत्तेबरोबर नव्हते. तसंच आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सगळी मंडळी महाविकास आघाडीचे हे सर्व पक्ष त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाबरोबर आहे.